गुड मॉर्निंग डॉक्टर्स, वेलकम टू द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ बायोलॉजी. तर मित्रांनो, बायोलॉजी क्लासिफिकेशनचं नेक्स्ट लेक्चर आहे आपलं किंगडम प्रोटिस्टा. चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया बेटा. सगळ्यात पहिले ज्यावेळेस मी किंगडम प्रोटिस्टा हा कन्सेप्ट घेतोय बेटा, किंगडम प्रोटिस्टामध्ये आपल्याला जो कन्सेप्ट शिकायचा आहे किंवा ज्या कन्सेप्टने किंगडम प्रोटिस्टा ओळखला जातो तो म्हणजे नेमका काय. तर किंगडम प्रोटिस्टामध्ये आपण सांगूयात ऑल ऑर्गॅनिझम्स. या किंगडम प्रोटिस्टामध्ये येणारे सगळे ऑर्गॅनिझम्स, म्हणून शब्द काय वापरतो बेटा मी इथं, ऑल ऑर्गॅनिझम्स. सगळेच्या सगळे कसे आहेत बेटा, युनिसेल्युलर. शब्द किती महत्वाचा आहे बेटा ते समजून घ्या. इथं मी शब्द काय लिहिलाय, सगळेच्या सगळे कसे बेटा मला सांगा इथं, युनिसेल्युलर. आणि त्याचबरोबर मी काय सांगतो बेटा, ते काय अजून इथं, युकॅरिओट्स. काय बेटा मला सांगा इथं मी काय शब्द वापरलाय, युकॅरिओट्स. म्हणजे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आणि प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. यामधून प्रोकॅरियोटिक आपण कुठल्या ग्रुपमध्ये टाकले होते बेटा मला सांगा इथं, मोनेरामध्ये टाकले होते. बरोबर आहे की नाही बेटा. आपण आता कोणत्या ग्रुपकडे शिफ्ट झालोय बेटा मला सांगा, युकॅरियोटिकच्या. मग प्रोटिस्टा हा पहिला किंगडम आहे जो युकॅरियोटिक साठी तयार झाला. पण युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर पण असतात आणि मल्टीसेल्युलर पण असतात. मग त्यामधून युनिसेल्युलर ही कोणाच्या कॅटेगरीमध्ये आली बेटा इथं, प्रोटिस्टाच्या कॅटेगरीमध्ये आली. समजलं बेटा सगळ्यांना इथं. चलो नेक्स्ट पॉईंट कडे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ऑर्गॅनिझमच्या ग्रुपमध्ये युकॅरियोटिक असं लिहितात, म्हणजे याचा अर्थ काय झाला, यांच्याकडे डिफाईन्ड न्यूक्लियस प्रेझेंट. काय प्रेझेंट बेटा मला सांगा इथं, डिफाईन्ड न्यूक्लियस. मग तुमच्या जर लक्षात आलं असेल बेटा, सेल चॅप्टर शिकवते वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की न्यूक्लियसला डिफाईन म्हणणे म्हणजे नेमकं काय झालं. तर न्यूक्लियस असा ऑर्गेनेल आहे ज्याला डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल आहे, त्याच्यात न्यूक्लियोप्लाझम असणार आहे आणि जेनेटिक मेटल असणार आहे. बरोबर आहे बेटा. मग डिफाईन याचा अर्थ काय, इथं वेल न्यूक्लिअर मेम्ब्रेन इस्टॅब्लिश झालेली आहे, जी प्रोकॅरियोटिक मध्ये नसते. समजलं बाळांनो इथपर्यंत सगळ्यांना. तर डिफाईन न्यूक्लियस प्रेझेंट, डिफाईन न्यूक्लियस मी तर लिहितो हवं तर प्रेझेंट. हा पॉईंट समजला बेटा सगळ्यांना, इथं बोला येस ऑर नो. नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला काय समजला जातो, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल प्रेझेंट. आता तुम्ही म्हणा सर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल प्रेझेंट आहे, मग नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल नाहीत का. बघा लक्षात घ्या, ज्यावेळेस एखाद्या प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिकचं क्लासिफिकेशन केलं जातं तर मेम्ब्रेनलेस ऑर्गेनेल जे असतात, जसं रायबोझोम झाला, हे सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे बेटा. खरं क्लासिफिकेशन जे होतं ते मेम्ब्रेन प्रेझेंट आहे की नाही याच्या बेसिसवर होतं. मग मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल म्हणजे कोण आलं, तर व्हॅक्यूल आला याच्यामध्ये. बरोबर आहे. मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, गोल्गी ॲपरेटस, लायझोझोम, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हे ऑर्गेनेल फक्त आणि फक्त कोणामध्ये प्रेझेंट आहे, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट आहे. का, कारण यांच्याकडे काय प्रेझेंट आहे बेटा, मेम्ब्रेन प्रेझेंट. मग सगळे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल कोणामध्ये प्रेझेंट आहे बेटा इथं, किंगडम प्रोटिस्टा. आता या किंगडम प्रोटिस्टामध्ये आपण अजून एक कन्सेप्ट घेतो बेटा, हे ऑर्गॅनिझम नेमके कुठे सापडतात. जर हे ऑर्गॅनिझम बघितलं म्हणजे आपल्याला यांची काय बघायची बेटा इथं, हॅबिटॅट बघायची. काय बघायची बेटा मला सांगा इथं, हॅबिटॅट. हॅबिटॅट बघताना आपण एकदम जनरलाइज वेने सांगूयात बेटा यांना. जनरलाइज वे मध्ये काय सांगितलं बेटा, ही ऍक्वॅटिक असतील. कसे असतील बेटा मला सांगा इथे, हे ऍक्वॅटिक असतील किंवा आपण इथे शब्द वापरू शकतो बेटा यांना, टेरेस्ट्रियल पण असतील. म्हणजे हे जमिनीवर पण आढळतात आणि पाण्यात पण आढळतात. प्रायमरीली हे सगळे ऍक्वॅटिक असतात. म्हणजे मेजॉरिटी जर तुम्हाला हे कुठे सापडताय तर तुम्ही डोळे बंद करून आन्सर पहिले काय करायचं बेटा, ऍक्वॅटिक करायचं. या ऍक्वॅटिकला समजून घेताना पुन्हा मी काय केलं बेटा, दोन पार्ट मध्ये यांना डिवाइड केलं. किती पार्ट मध्ये डिवाइड केलं, दोन. यामध्ये मी सगळ्यात पहिले शब्द काय वापरला बेटा, फ्रेश वॉटर. कशात शब्द वापरला बेटा आपण, फ्रेश वॉटर. आणि ऑब्व्हियसली दुसरं मी सी वॉटर, ज्याला मी शब्द वापरतो बेटा इथं, मराईन वॉटर पण म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय झालं, समुद्राच्या पाण्यात तर आपल्याला सापडतात, त्याचबरोबर हे आपल्याला नदीच्या पाण्यामध्ये, नाल्याच्या पाण्यामध्ये, तलावाच्या पाण्यामध्ये अशा ठिकाणी सुद्धा सापडू शकतात. जे पाणी खारट नाहीये, जे पाणी समुद्राचं नाहीये, समुद्राला सोडून जे पाणी उरतं त्याला फ्रेश वॉटर म्हटलं जातं. मग आपल्याला प्रोटिस्टा कुठे सापडतात, फ्रेश वॉटर मध्ये पण सापडतात आणि मराईन वॉटर मध्ये पण सापडतात. क्लिअर झाला सगळ्यांना पॉईंट बोलायचं, यस ऑर नो. आता याच्या पलीकडे आपण जर यांना बघितलं बेटा, याचं न्यूट्रिशन आपण हा विचार करूया. काय विचार केला बेटा आपण इथं, न्यूट्रिशन. म्हणजे नेमकं हे फूड कसं घेते. तर फूड साठी यांना मी पुन्हा काय केलं, दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं. पहिला नेहमीप्रमाणे काय सांगितलं बेटा आपण इथं, ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. काय सांगितलं, ऑटोट्रॉफिक. आणि ऑब्व्हियसली दुसरं मी काय सांगतो बेटा इथं, हेटेरोट्रॉफिक. काय सांगितलं बेटा इथं, हेटेरोट्रॉफिक. तुम्ही ऑब्झर्व केलं का, स्वतःचं फूड स्वतः तयार करणारे सुद्धा ऑर्गॅनिझम यांच्याकडे प्रेझेंट आहे. त्याचबरोबर बेटा दुसऱ्यावरची डिपेंडन्सी यांच्याकडे सुद्धा आहे. म्हणजे काही ऑर्गॅनिझम हे फोटोसिंथेसिस करतात तर काही करत नाही. जे करत नाही ते हेटेरोट्रॉपिक मध्ये डिकम्पोजर म्हणून सुद्धा काम करतात, सॅफ्रोफाइट म्हणून काम करतात, पॅरासाइट म्हणून काम करतात आणि त्याचबरोबर बेटा हे पॅथोजन म्हणून सुद्धा काम करतात. समजलं सगळ्यांना बेटा इथं. चलो न्यूट्रिशनचा पार्ट समजला सगळ्यांना. चलो नेक्स्ट पॉईंट कडे. आता नेक्स्ट पॉईंट मध्ये मी इथं काय सांगतो बेटा, यांचा आपण एक घेऊयात मोटिलिटी. म्हणजे हे मुवमेंट करणारे आहेत की नाही. आपण इथे दोन शब्द वापरूयात बेटा यांच्यासाठी.
काही यांच्यापैकी मोटाईल असतील म्हणजे मुवमेंट करणारे असतील, तर ऑब्व्हियसली काही काय असतील बेटा मला सांगा यांच्यातले नॉन मोटाईल असतील. आता हा शब्द असा आहे बेटा, मोटाईल आणि नॉन मोटाईल हा आपण पहिल्यापासून शिकत आलेलो आहे. लहानपणापासून तुम्ही बघितले मोटाईल म्हणजे मुवमेंट करणारा, नॉन मोटाईल म्हणजे मुवमेंट न करणारा. मित्रांनो जेव्हा तुम्ही मोटाईल म्हणतात तर या मोटिलिटीसाठी यांच्याकडे दोन पार्ट प्रेझेंट आहे. किती पार्ट प्रेझेंट बेटा मोटिलिटीसाठी? दोन. एकतर यांच्याकडे काय प्रेझेंट असेल बेटा? फ्लॅजेला. काय प्रेझेंट असेल बेटा सांगा? फ्लॅजेला. किंवा याच्या पलीकडे दुसरा अजून एक ऑर्गन आहे बेटा, त्याचं नाव आहे सिलिया. काय नाव बेटा त्याचं? सिलिया. म्हणजे ज्यांच्याकडे फ्लॅजेला आहे, फ्लॅजेलाच्या मदतीने ते मुवमेंट करतील, आणि दुसरे बेटा सिलिया म्हणजे काय करतील बेटा? ते सिलियाच्या मदतीने मुवमेंट करू शकतात. नॉन मोटाईलचा अर्थ काय बेटा? हे मुवमेंट करत नाही, पण हे मुवमेंट कोणासोबत करू शकतात? तर मूव्ह विथ वॉटर. कोणासोबत मुवमेंट करतात बेटा मला सांगा? हे वॉटर सोबत मुवमेंट करतात. आणि जेव्हा तुम्ही वॉटर सोबत मुवमेंट करतात असं सांगतात बेटा, त्याला म्हटलं जातं पॅसिव्ह मुवमेंट. त्याला काय म्हणतो बेटा आपण इथं? पॅसिव्ह मुवमेंट. ऍक्टिव्ह मुवमेंटचा अर्थ काय होतो? जेव्हा फ्लॅजेला सिलिया इन्व्हॉल्व्ह होतील. का? कारण त्याच्यात एनर्जी इन्व्हॉल्व्ह असते. पॅसिव्ह मुवमेंट म्हणजे पाण्याच्या मदतीने, पाण्याचा प्रवाह ज्या दिशेने चालला त्या दिशेने हे चाललेले, म्हणून याला आपण काय म्हणतो बेटा इथं? दॅट इज अ पॅसिव्ह मुवमेंट पण दाखवतात, ऍक्टिव्ह मुवमेंट पण दाखवतात. मित्रांनो याच्या पलीकडे अजून एक पार्ट महत्वाचा आहे. यांच्याकडे सेल वॉल जर आपण ऑब्झर्व केली, व्यवस्थित बघा, सेल वॉल हे असं फीचर आहे बेटा जे अॅनिमल सेलमध्ये सहसा आपल्याला दिसत नाही, प्लांट सेलमध्ये दिसतं आणि फंगायमध्ये दिसतं. पण इथं सेल वॉल आपण काय म्हणतोय? काही मेंबर्स मध्ये सेल वॉल जी आहे ती प्रेझेंट आहे, तर काही मेंबर्स मध्ये सेल वॉल काय बेटा इथं? अब्सेंट आहे. म्हणजे मला सांगा, तुम्ही सांगू शकतात का की यांच्या सगळ्यांकडे सेल वॉल प्रेझेंट आहे? नाही. काहींकडे सेल वॉल आहे, काहींकडे. सगळेच्या सगळे मोटिलिटी का? नाही. काही मोठाईल आहे, काही नॉन मोटाईल आहे. सगळेच्या सगळे यांच्याकडे फोटोसिंथेटिक असं म्हणू शकतात का? नाही. काही फोटोसिंथेटिक आहे, काही हेटरोट्रॉपिक आहे. म्हणजे या किंगडमची बाउंड्री तुम्हाला मला सांगा फिक्स करता येऊ शकते का? नाही. म्हणून आपण म्हणतो बेटा इथं नॉट वेल डेव्हलप बाउंड्री. नॉट वेल डेव्हलप बाउंड्रीज. हा वेल डेव्हलप बाउंड्रीज नाही हा शब्द ज्या वेळेस येतो बेटा, याच्यात बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं. का कन्फ्युजन आहे? तुम्ही याच्यामध्ये बाउंड्री आखू शकत नाही. काहींना सेल वॉल आहे, काहींना सेल वॉल नाही. बरोबर आहे. काही मोटाईल आहेत, काही नॉन मोटाईल आहेत. काही फोटोसिंथेटिक आहे, काही नॉन फोटोसिंथेटिक आहे. काही ऍक्वॅटिक आहे, काही टेरेस्ट्रियल आहे. काही फ्रेश वॉटरमध्ये सापडतात, काही मराईन वॉटरमध्ये सापडतात. काही पॅरासाइट आहे, काही पॅथोजन आहेत. मग जेव्हा तुम्हाला बाउंड्री आखली जात नाहीये त्यावेळेस तुम्ही काय म्हणतात बेटा? याची बाउंड्री आपल्याला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट काय बेटा इथं, जर आपण याला बघितलं तर प्रोटिस्टाचे मेंबर दुसऱ्या मेंबर सोबत लिंक दाखवतात. म्हणजे किंगडम प्रोटिस्टापासून तुम्हाला किंगडम प्लांट्स तयार झाल्याचं समजेल, किंगडम प्रोटिस्टापासून किंगडम फंगाय तयार झाला असं समजेल, किंगडम प्रोटिस्टापासून किंगडम अॅनिमलिया तयार झाला हे पण समज. म्हणजे यांची जी लिंक आहेत ती लिंक आहे बेटा या मेंबर्स मध्ये दाखवली जाते. समजलं बाळांनो सगळ्यांना? चला याला लिहून घ्या बरं बेटा. झालं सगळ्यांचं लिहून बेटा? चलो नेक्स्ट स्लाइडवर चाललो मी आता. आपल्याला काय करायचंय बेटा? आता एक एक करून आपल्याला प्रत्येक मेंबर्सला शिकायचंय. मी प्रत्येक मेंबरला म्हणते वेळेस मला असं सांगायचं आहे की याच्यात टोटल मेंबर्स किती? 4-5 मेंबर्स बेटा तेवढं आपल्याला बघायचे. जसं आपण म्हणूयात बेटा क्रायसोफाइट्स आहे, डायनोफ्लॅजिलेट्स आहे, युग्लिनॉइड्स आहे, स्लाइम मोल्ड्स आहे आणि प्रोटोझोआन्स आहे. या 5 मेंबरला आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला मेंबर जो आपण बघतो बेटा इथं, फर्स्ट मेंबर दॅट इज कॉल्ड एज क्रायसोफाइट्स. प्रोनाउन्सिएशन तुम्हाला जसं करायचं तसं करा. क्रिसोफाइट्स म्हणा, क्रिसोफायटा म्हणा, क्रायसोफायटा म्हणा, इट इज युअर कॉल बेटा. तुम्हाला जसं प्रोनाउन्सिएशन करायचंय तसं प्रोनाउन्सिएशन त्याला करा. चलो क्रायसोफाइट्स मध्ये सगळ्यात पहिले महत्वाचा काय पॉईंट येतो? जेव्हा तुम्ही क्रायसोफाइट्सला स्टडी करता, साधे पॉईंट ऑफ व्ह्यू जो लगेच आपल्याला क्लिअर होऊन जाईल बेटा. क्रायसोफाइट्स मध्ये सगळेच्या सगळे कसे मेंबर आहेत बेटा मला सांगा? ऍक्वॅटिक मेंबर्स. सगळे कसे आहेत बेटा? ऍक्वॅटिक. मराईन वॉटर मध्ये पण सापडतात, फ्रेश वॉटर मध्ये पण आपल्याला हे सापडतात. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये बेटा? बोला येस ऑर नो. क्रायसोफाइटचे 2 एक्झाम्पल आपल्यासाठी जबरदस्त महत्वाचे. सगळ्यात पहिले घेतलं गेलं बेटा इथं डेस्मिड्स, गोल्डन अल्गे. ओके. आणि दुसरं एक्झाम्पल बेटा इथं डायटम्स. आता जेव्हा मी डायटम्स म्हणतोय बेटा, या डायटम्सलाच काय म्हटलं जातं इथं? चीफ प्रोड्युसर ऑफ ओशन. समुद्राच्या पाण्यामध्ये सगळ्यात जास्त फोटोसिंथेसिस करणारा कोण? तर डायटमचं नाव घेतलं जातं. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही इथं कन्फ्युज झाले असणार. मी इथं अल्गी नाव लिहिलंय, डेस्मिड्स अँड गोल्डन अल्गी असा शब्द आहे बेटा इथं. तर जेव्हा मी गोल्डन अल्गी म्हटलो, आता हे असं का?
पहिल्या पॉईंटच्या पहिल्या स्लाइडमध्ये मी काय शिकलो बेटा, इथं तुम्हाला काय सांगितलं की यांच्या बाउंड्रीज जर बघितल्या तर बाउंड्रीज यांच्या फिक्स आहे का बेटा, मला सांगा. नाही. म्हणजे एखाद्यासाठी हा युनिसेल्युलर फोटोसिंथेटिक प्रोटिस्ट असेल, हा क्रायसोफाइटचा मेंबर समजा डेस्मिड किंवा डायटम, एखाद्यासाठी काय शकतो युनिसेल्युलर अल्गी असू शकते. त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने एखाद्यासाठी तो प्रोटिस्टा पण आहे. म्हणजे बाउंड्री फिक्स न केल्यामुळे याच्यातले काही एक्झाम्पल कुठे जातात बेटा, प्रोटिस्टामध्ये. तर काही लोक त्याच एक्झाम्पलला कशामध्ये कन्सिडर करतात, अल्गीमध्ये. हायर एज्युकेशन मध्ये जर आपण गेलो तर हायर एज्युकेशन मध्ये यांचा एक सेपरेट क्लास तयार करण्यात आलाय अल्गीमध्ये, बॅसिलरी ऑफ फायसी त्याचं नाव. म्हणून आपण काय म्हणतो बेटा की यांच्या बाउंड्रीज फिक्स नाही. एखाद्यासाठी तो प्रोटिस्ट असेल तर एखाद्यासाठी तो काय असेल बेटा, अल्गी किंवा प्लांट असू शकतो. एखादा त्याला फोटोसिंथेटिक प्रोटिस्ट म्हणेल, एखादा त्याला अल्गी म्हणेल. हे डिपेंड करतं बेटा त्याच्या क्रायटेरियावर. सो आपण काय सांगितलं, ॲक्वेटिक आहेत, डेस्मिड्स, गोल्डन अल्गी, डायटम्स. डायटम्स यातल्या त्यात काय बेटा, चीफ प्रोड्युसर ऑफ ओशन. कारण सगळ्यात जास्त फोटोसिंथेसिस ओशन मध्ये कोण करतं बेटा, इथं डायटम्स करतात. या डायटमच्या आपण काय केलं बेटा, सेल वॉलला बघितलं. कोणाला बघितलं बेटा आपण, सेल वॉलला बघितलं. हे सेल वॉल इथं काय म्हटले जाते बेटा, इनडिस्ट्रक्टिबल. काय शब्द वापरला बेटा, मला सांगा इथं मी, इनडिस्ट्रक्टिबल. जिला मोडता येऊ शकत नाही, तोड जिवंत जोपर्यंत आहे हे एकदम हार्ड असते बेटा, याला कोणीही तोडू शकत नाही. का तोडू शकत नाही, तर या सेल वॉलचं कंपोजिशन, या सेल वॉल मध्ये असतं बेटा सिलिका. काय प्रेझेंट असतो बेटा याच्यामध्ये, सिलिका. आणि सिलिका असल्यामुळे याला आपण काय म्हणतो बाळांनो, इनडिस्ट्रक्टिबल. हा कन्सेप्ट समजलाय का सगळ्यांना, पहिले सांगा येस ऑर नो. मग आता या सिलिकामुळे काय होतं, आउटर लेअर जी असते बेटा, त्या आउटर लेअरला आपण इथं म्हणायला लागतो बेटा शेल. मी तुम्हाला डायटमच्या कन्सेप्ट बद्दल थोडंसं सांगतो बेटा. डायटमचा कन्सेप्ट तुम्हाला थोडा लवकर समजेल, इकडे लक्ष द्या. इथं डायटम्सला जेव्हा बघितलं गेलं समुद्राच्या पाण्यामध्ये बेटा, मायक्रोस्कोप खाली बघितलं, मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर म्हणजे काय असेल बेटा, हे मायक्रोस्कोपिक असतील. या डायटमचं बेटा मी समजा अशी एक डायग्राम काढून देतो तुम्हाला समजण्यासाठी, फक्त दुसरं काही रिझन नाही बेटा त्याच्यामागे. चल, आपण काय केलं बेटा, हे डायटम्सला ड्रॉ केलं. आता ज्या वेळेस तुम्ही या डायटम्सला ड्रॉ करताय, या डायटम्स मध्ये आपण दोन प्रकारच्या कव्हरिंग बघतोय. हिला समजण्यासाठी मी म्हणून दिलं बेटा हे आउटर शेल आहे, आणि गुलाबी कलरचं जे दिसतंय बेटा त्याला मी नाव देऊन दिलं इनर शेल. काही हरकत नाही बेटा कोणाला इथं बोला येस ऑर नो. मी ना शेल शब्द वापरतोय. शेल म्हणजे तुम्ही कव्हरिंग म्हणू शकता, जसं अंड्याचं कव्हर असतं बेटा पांढरं पांढरं तसं. मग याचा अर्थ काय झाला, जर मी इथं डायटम्सला कन्सिडर केलं तर डायटम्स मला काय सांगतात बेटा, डायटम्सला किती कव्हरिंग आहे बेटा, दोन. मग या डायटम कोणासारखा दिसतोय बेटा आपल्याला, सोप बॉक्स सारखा. कोणासारखा दिसतोय बेटा, सोप बॉक्स. साबणाचं खोकं ज्याला म्हणतो बेटा आपण. या साबणाच्या खोक्यामध्ये जर विचार केला तर एक आउटर कव्हरिंग असते, एक इनर पार्ट असतो. वरतून आपण एकाला झाकतो आणि एक मध्ये साबण ठेवण्याचा पार्ट, हे तसे असं कन्सिडर करा. समजलं बेटा सगळ्यांना. मग आता याच्यामुळे काय, तर हा सगळा पार्ट, आउटर शेलचा जो पार्ट, तो कोणापासून तयार झालाय, सिलिकापासून तयार झालाय. समजलं बेटा. मग जेव्हा हे डेथ होते, यांची काय होईल बेटा, यांची डेथ होईल. हे सगळे क्रिसोफाइट जेव्हा मरून जातात, मरून गेल्यानंतर हा जो सिलिका आहे बेटा, सिलिका डिपॉझिटेड इन सॉइल. समुद्राची जी माती असते बेटा तळाशी, हे मेल्यानंतर सगळ्यांची बॉडी कुजून जाते बेटा. तुम्ही मी जर जमिनीत गाडलो तर आपली पण बॉडी कुजून जाणार आहे. मग तसं यांची सुद्धा बॉडी कुजून जाते. पण काय होतं, यांचा जो सेल वॉल आहे, यांची जी शेल असते बेटा, ती काय होते, कुजून जाते. आणि कुजून गेल्यामुळे काय होतं, ही सिलिका डिपॉझिटेड इन सॉइल, म्हणजे त्या सॉइल मध्ये हा सिलिका मिक्स होऊन जातो. समजलं. त्याला आता नाव दिलं जातं बेटा डायॲटोमेशियस अर्थ. काय नाव दिलं बेटा आपण त्याला, डायॲटोमेशियस अर्थ. कोणी विचारलं व्हॉट इज अ डायॲटोमेशियस अर्थ, क्रिसोफाइट्स डाइड. बरोबर बेटा. आफ्टर द डेथ ऑफ क्रिसोफाइट्स, द सिलिका फ्रॉम द शेल or silica from the cell wall combines with the sea soil. कोणाची सॉइल बेटा, सी सॉइल. सीच्या मातीसोबत ते मिक्स होतात आणि त्या मातीला आपण काय नाव देतो बेटा, डायॲटोमेशियस अर्थ. किती वेळ लागतो बेटा याला सगळं व्हायला, तयार व्हायला, डायॲटोमेशियस अर्थला तयार व्हायला किती वेळ लागत असेल, हे आपण म्हणा थाउजंड्स ऑफ इयर्स. ही लॉंग प्रोसेस आहे बेटा इव्होल्युशनची. समजला पॉईंट सगळ्यांना बोलायचं, येस ऑर नो. या क्रिसोफाइटचे आपल्याला काही फायदे आहेत बेटा. ही जी डायॲटोमेशियस अर्थ आहे, या डायॲटोमेशियस अर्थचे आपल्याला काही उपयोग होतात. याच्यापासून काय तयार केलं जातं बेटा, फिल्टर तयार केलं जातं. काय तयार करतो बेटा, फिल्टर. कोणासाठी, ऑइल अँड सिरप. काही याला सायरप म्हणतात, काही याला सिरप म्हणतात. डिपेंड करतं बेटा तुम्हाला याच्याबद्दल काय. तुम्ही सायरप प्रोनाऊन्स करा, सिरप तुमच्या अकॉर्डिंग.
तर कंपन्यांमध्ये ऑइलला फिल्टर करण्यासाठी, सिरपला फिल्टर करण्यासाठी जे फिल्टर पेपर बनवले जातात ते या डायटोमिशियस अर्थचे असतात. दुसरा इथं आपल्यासाठी जो महत्वाचा आहे बेटा, यांचं स्ट्रक्चर खरबड असतं. खरबड आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं बेटा, इथं ग्रिटी नेचर. आणि त्याच्यासाठी बेटा हे वापरले जातात युटेन्सिल म्हणजे भांडे, युटेन्सिल पॉलिशिंग. कशासाठी बेटा मला सांगा, युटेन्सिल पॉलिशिंग. समजला कन्सेप्ट सगळ्यांना? बोला हा इथपर्यंत, येस ऑर नो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की भांडे घासायची पावडर आणि फिल्टर यांच्यासाठी कोणाचा उपयोग होतो बेटा, या क्रायसोफाईटच्या पावडरचा होतो. आणि त्या पावडरला आपण काय नाव देतोय, डायटोमिशियस अर्थ. समजला पॉईंट सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. हे फोटोसिंथेसिस करतात. आणि ऑब्व्हियस बेटा चीफ प्रोड्युसर म्हणजे कोणी, फोटोसिंथेटिक. म्हणून यांना लिंक केलं जातं बेटा कोणासोबत, प्लांट सोबत लिंक केलं जातं. समजला कन्सेप्ट सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. काही अडचण बेटा कोणाला इथं नाही ना? चल लिहून घ्या बरं बेटा ही स्लाइड. समजलं क्रायसोफाईट सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. चल नेक्स्ट पॉईंट कडे. आता क्रायसोफाईटच्या नंतर बेटा आपण इंटरेस्ट घेतोय कोणामध्ये, क्रायसोफाईट झाले. चल सेकंड, डायनोफ्लॅजेलेट्स. काय नाव बेटा त्यांचं मला सांगा इथं, डायनोफ्लॅजेलेट्स. अगेन डायनोफ्लॅजेलेट्स पण तेवढेच महत्वाचे आहेत बेटा. ओके, अगेन खूप छोटे छोटे पॉईंट आहेत बेटा. पण एनसीईआरटीचे अकॉर्डिंग जर बघितलं तर बायोलॉजी क्लासिफिकेशन 3 ते 4 क्वेश्चन येतात आणि यांच्यामधून प्रोटिस्टामधून येऊ शकतो बेटा क्वेश्चन. फंगाय तर 100% येतो बेटा आणि प्रोटिस्टामधून पण येण्याचे चान्सेस असतात. चला डायनोफ्लॅजेलेट्स समजून घेऊ. सगळ्यात पहिली महत्वाची बेटा डायनोफ्लॅजेलेट्स. कसं नाव आले बघा, डायनो, डाय म्हणजे काय, दोन, फ्लॅजेलेट्स म्हणजे फ्लॅजेला. आपण इथं काय म्हणतो बेटा, 2 फ्लॅजेला प्रेझेंट. काय शब्द लिहिला बेटा मला सांगा इथं मी, 2 फ्लॅजेला प्रेझेंट. समजला पॉईंट सगळ्यांना? बोला येस ऑर नो. यांना जर ऑब्झर्व केलं ते कसे असतात बेटा मला सांगा, ऍक्वॅटिक. आणि मोस्टली हे कशात सापडतात बेटा, हे मराईन वॉटर. समजला कन्सेप्ट सगळ्यांना? बोला इथं येस ऑर नो. आता यांच्यामध्ये सुद्धा काय बेटा, फोटोसिंथेटिक पिगमेंट प्रेझेंट. काय प्रेझेंट आहे बेटा इथं, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. मित्रांनो जेव्हा मी तुम्हाला म्हणतोय फोटोसिंथेटिक पिगमेंट्स प्रेझेंट, जसं प्लांट्स मध्ये पिगमेंट प्रेझेंट असतात तसे यांच्यातही पिगमेंट प्रेझेंट असतात. आपण जसं क्लोरोफिल ए, बी, सी, डी, झॅन्थोफिल, कॅरोटिनॉइड, फ्युकोझॅन्थिन हे जे आपण नावं सांगतो बेटा, तसे पिगमेंट यांच्याकडे पण प्रेझेंट. पण पिगमेंट कोणते प्रेझेंट आहे त्याच्या बेसिसवर काय बेटा, यांचा कलर दाखवला जातो. कलर म्हणजे कसं मी सांगतो तुम्हाला बघा. काही यांच्यापैकी दाखवतात बेटा इथं येलो कलर. कोणता कलर दाखवतात, येलो कलर. काही लोक दाखवतात बेटा इथं ग्रीन कलर. कोणता कलर दाखवतात बेटा इथं, ग्रीन कलर. काही लोक इथे दाखवतात बेटा यांच्यापैकी रेड कलर. कोणता कलर बेटा, रेड. मग मला सांगा बेटा, येलो, ग्रीन, रेड ट्रॅफिक सिग्नल लक्षात ठेवू शकतात तुम्ही इथं, बरोबर आहे की नाही? या पलीकडे काहींमध्ये दिसतो बेटा इथं, या पलीकडे काहींमध्ये दिसतो ब्ल्यू कलर, बरोबर. आणि काहींमध्ये अजून दिसू शकतो बेटा इथं ब्राऊन कलर. म्हणजे 5 प्रकारचे वेगळ्या प्रकारचे कलर दिसतात. ब्ल्यू, ब्राऊन एक कलर झाला, येलो झाला, ग्रीन झाला आणि रेड झाला. मग कोणाच्या बेसिसवर आहे, त्या ऑर्गॅनिझम मध्ये ज्या पिगमेंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल त्याच्यामध्ये त्या पिगमेंटच्या कलर प्रमाणे इथं कलर दिसतात. मग याच्यामध्ये आपण सांगतो की सर यांच्याकडे सेल वॉल प्रेझेंट आहे का, 100% प्रेझेंट आहे बेटा. आपण सांगतो बेटा इथं सेल वॉल काय प्रेझेंट, सेल वॉल प्रेझेंट आहे. पण या सेल वॉल मध्ये सेल्युलोज कसा बेटा इथं, हार्ड एकदम. त्या हार्ड शब्दाला आपण इथं वापरतो बेटा स्टिफ. मी डायग्राम ड्रॉ करतो त्याच्यानंतर मला क्लिअर होईल काय असं. समजला कन्सेप्ट सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. आता इथं 2-3 एक्झाम्पल पण आपल्याला बघायचे. मी एक्झाम्पल साठी पहिले डायग्राम ड्रॉ करतो, व्यवस्थित ऑब्झर्व करा. सहसा यांची लक्ष द्या व्यवस्थित. अशा प्रकारचा यांचा एक मेंबर आपल्याला दिसतो आणि याच्यामध्ये जोडताना काय केलं बेटा इथं, हे असं थोडस समजून, याच्यामध्ये नॉच प्रेझेंट असतात या पद्धतीने. समजलं? हे एक्झाम्पल आहे बेटा गौनुलॅक्स. लक्स लिहिलं गेलं माझ्याकडनं, लॅक्स आहे बेटा. गौनुलॅक्स नावाचा हा ऑर्गॅनिझम. जर तुम्ही याला व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये बेटा पहिल्या तर आपण असं लक्षात घेऊयात, इथून मी दाखवतो. इथं हा एक फ्लॅजेला प्रेझेंट आहे, थोडा तिकडे चालला गेला तो फ्लॅजेला, मी या साईडला दाखवतो. हा एक फ्लॅजेला प्रेझेंट आहे. ओके, ह्याला सरळ दाखवावं लागेल मला. चलो, समजला फ्लॅजेला कसा दिसतो बेटा, हॉरिझॉन्टल.
तर दुसरा आपण सांगितलं बेटा, या इथून समजा मी हा एक फ्लॅजेला दाखवतो. किती फ्लॅजेला दिसतात बेटा मला सांगा? 2. बरोबर आहे की नाही बेटा इथं? मग याला समजावून सांगताना मी काय सांगतो बेटा, याच्याकडे 2 फ्लॅजेला नेहमीप्रमाणे. पण या 2 फ्लॅजेलामध्ये तुम्हाला डायरेक्शन सांगता येईल का बेटा मला सांगा बरं याची? एकाची डायरेक्ट हॉरिझॉन्टल, एकाची कशी बेटा? ट्रान्सवर्स. एक कसा आहे बेटा मला सांगा इथं? हॉरिझॉन्टल. दुसरा कसा आहे बेटा मला सांगा इथं? ट्रान्सवर्स. मला फक्त क्लिअर करा, हे 2 पॉईंट तुम्हाला समजलेले आहेत का? तर यांचा जो स्प्रिंग सारखा दिसतोय तुम्हाला कॉइल, यांच्यामुळे काय बेटा, असे सर्क्युलर मोशन दाखवतात किंवा आपण म्हणूया स्पिनिंग मोशन दाखवतात. समजलं सगळ्यांना बेटा इथे? बोला येस ऑर नो. म्हणजे गॉनोलॅक्स नावाचा ऑर्गॅनिझम जो डायनोफ्लॅजेल्सचा रिप्रेझेंट करतोय, या डायनोफ्लॅजेल मध्ये किती फ्लॅजेल आहे बेटा इथं? 2. एक हॉरिझॉन्टल असेल, दुसरा कसा असेल? ट्रान्सवर्स. एक लॉन्जिट्युडनल मध्ये असेल आणि एक हॉरिझॉन्टल मध्ये असेल बेटा. समजलं सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. मग आता आपण म्हणतो बेटा, जर मी इथं ऑब्झर्व केलं, लक्ष द्या सगळ्यांनी, गॉनोलॅक्सला जर ऑब्झर्व केलं, गॉनोलॅक्स हा सिंपल डिव्हिजन दाखवतो. प्रोटिस्टाचे मेंबर हे असेक्शुअल, सेक्शुअली दोघं प्रकारे डिवाइड होतात. असेक्शुअली तर आपल्याला माहिती बेटा डायरेक्ट फ्रॅगमेंटेशन होऊ शकतं यांचं किंवा फिशन होईल सर. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये इथं 2 सेलचं फ्युजन होतं आणि 2 सेलचं फ्युजन झाल्यानंतर झायगोट तयार होतो. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन सारखं दिसतं. प्रोटिस्टाच्या इंट्रोडक्शनला शेवटची लाईन आहे बेटा, ठीक आहे? लक्ष द्या. सो गॉनोलॅक्स मध्ये आपण काय सांगतोय की यांचं सिंपल डिव्हिजन होतं. सिंपल, पण हे फास्ट असतं म्हणून रॅपिड डिव्हिजन. म्हणजे जर मी गॉनोलॅक्सला बघितलं तर हा इतक्या फास्ट रेटने डिवाइड होतो. याचा कलर रेड असतो बेटा. सहसा कोणत्या कलरचा दिसतो बेटा मला सांगा? हा इथं रेड कलरचा दिसतो. मग ज्या वेळेस याचं खूप सारं डिव्हिजन होत जातं आणि समुद्राच्या जेव्हा लाटा येतात बेटा, तर या लाटांमध्ये जे पर्टिक्युलर एरिया त्यांनी काय केलंय? ऑक्युपाईड करून घेतलाय. जेव्हा पर्टिक्युलर लाटा अशा वर दिसतात तर त्या लाटा आपल्याला लाल कलरच्या दिसतात, असं रक्ताने भरल्या असं वाटतं. पण का? कारण तिथं गॉनोलॅक्सचं प्रमाण जास्त झालंय. गॉनोलॅक्स डिवाइड होऊन तिथं जास्त झालेलं आहे. म्हणून आपण काय म्हणतो बेटा इथं? रेड टाइड्स. काय शब्द वापरलाय बेटा मी इथं? रेड टाइड्स. समजलं? समुद्राच्या लाटा इथं रॅपिड डिव्हिजन मुळे कसं दिसतो बेटा? हा रेड टाइड्स मध्ये दिसतो. नेक्स्ट पॉइंट आहे बेटा इथे, टॉक्झिन सिक्रेट करतो हा. टॉक्झिन सिक्रेट केलं. या टॉक्झिनचं नाव मी सहज सांगून देतो तुम्हाला, सॅक्सिटॉक्झिन. ओके, काही येणार नाही एक्झामला, मी सहज सांगितलंय. हे जे टॉक्झिन असतं बेटा, या टॉक्झिनमुळे ऍक्वॅटिक अॅनिमल्स मरतात. कोण मरतं बेटा? हे टॉक्झिन त्यांना ऍक्वॅटिक अॅनिमलला किल करतं. समजलं? फॉर एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचं असेल तर इथं फिश एक्झाम्पल घ्या ऍक्वॅटिक अॅनिमल मध्ये. म्हणजे गॉनोलॅक्स मुळे काय होतं बेटा? टॉक्झिन रिलीज होतात आणि हे टॉक्झिन रिलीज झाल्यामुळे काय होतं? ऍक्वॅटिक अॅनिमल मरतात. गॉनोलॅक्सचा कलर रेड कलरचा आहे आणि रेड कलरचा असल्यामुळे आपण म्हणतोय समुद्राचं पाणी तिथं लाल कलरचं दिसायला लागतं. इथं अजून एक एक्झाम्पल आहे बेटा, दॅट इज अ नॉक्टिल्युका. बायोल्युमिनन्स प्रॉपर्टी शो करतं. कोणती प्रॉपर्टी शो करतो बेटा इथं? बायोल्युमिनन्स. मी ना नोट मध्ये लिहून देतो तुम्हाला, आउट ऑफ सिलेबस आहे म्हणून. ओके, बायोल्युमिनन्स प्रॉपर्टी. म्हणजे रात्रीच्या वेळेस हे चमकतात. काजवे कसे चमकतात बेटा तसं. तुम्ही जर मूवी बघितला असेल तो विलन, एक विलन काहीतरी ना, एकता विलन का काही विलन, त्याच्यामध्ये ती श्रद्धा कपूर बेटा असं पाणी फेकते, ते समुद्र पूर्ण चमकत असतो. ते सगळं काय बेटा? ते प्रोटिस्ट आहेत. बेसिकली ते कोण असं? नॉक्टिल्युका असतात. ओके, चलो, मला वाटतं तुम्हाला डायनोफ्लॅजेलेट समजलं असेल बेटा सगळ्यांना. चलो लिहून घ्या. झालं बेटा लिहून सगळ्यांचं? चलो नेक्स्ट पॉईंट कडे. क्रायसोफाईटच्या नंतर थर्ड आपल्याला घ्यायचं आहे बेटा इथं. थर्ड आपल्याला घ्यायचं आहे बेटा इथं, दॅट इज कॉल्ड युग्लिनॉइड्स. चलो बेटा, जेव्हा मी तुम्हाला युग्लिनॉइड्स हा शब्द वापरतोय तेव्हा युग्लिनॉइड्सला पण तेवढंच विशेष ध्यान द्या, लक्ष द्या. मी असं का म्हणतोय बेटा तुम्हाला, त्याला विशेष लक्ष द्या. याच्यामागे कारण पण तुम्हाला लगेच क्लिअर होईल. एकच मेंबर आहे बेटा याचा. ओके, मेजरली एकच मेंबर आपल्याला दिसतो आणि एनसाठी पण तोच सांगते बेटा, ज्याचं नाव आपण ऐकलंय, दॅट इज कॉल्ड युग्लिना. ओके बेटा सगळ्यांना, चलो सुरुवात करूया. जेव्हा तुम्ही युग्लिनाला म्हणतात बेटा, युग्लिना कसा? युनिसेल्युलर युकॅरियोटिक. ते सांगायची काही गरज नाही बेटा आपल्याला. हा कुठे सापडतो आपल्याला? तर आपल्याला हा सापडतो बेटा इथं फ्रेश वॉटर मध्ये. कुठे सापडतो बेटा आपल्याला? हा फ्रेश वॉटर मध्ये. क्लिअर झालं सगळ्यांना? चलो नेक्स्ट पॉईंट. याला जर आपण बघितलं तर इथं आपण सांगतो बेटा याची सेल वॉल जर आपण सांगितली, सेल वॉल काय बेटा याची? अब्सेंट. हा तुमचा नीटचा क्वेश्चन झाला बेटा. सेल वॉल कोणामध्ये अब्सेंट? विच प्रोटिस्ट डू नॉट हॅव सेल वॉल?
त्याचं पहिलं आन्सर काय करायचं बेटा तुम्ही इथं, दॅट इज अ युग्लिन. असं नाही की युग्लिनाच आहे, प्रोटोझोन्स मध्ये पण सेल वॉल नाहीये बेटा, बघायला गेलं तर, बरोबर आहे. परंतु जेव्हा तुम्ही पूर्ण किंगडमचं नाव घेताय तर सगळ्यात पहिले इथं काय म्हणायचं आपल्याला, युग्लिन. का, मी तेही सांगतो पुढे. सेल वॉलच्या जागेवर कोण प्रेझेंट आहे, तर इथे प्रोटीन लेअर प्रेझेंट आहे. कोण प्रेझेंट आहे बेटा इथं, प्रोटीन लेअर. मग इन्स्टेड ऑफ सेल वॉल दुसरी लेअर कोणामध्ये प्रेझेंट आहे, तेव्हा आन्सर काय करतो तुम्ही, युग्लिनाइड्स करता. समजलं मी क्वेश्चन कसा सांगितलं तुम्हाला इथं. सो प्रोटीन लेअर प्रेझेंट आहे, त्या प्रोटीन लेअरचं नाव आहे बेटा इथं पेलिकल. काय नाव बेटा इथं, पेलिकल. या प्रोटीन लेअर मुळे काय होते बेटा, यांना एक्सटेन्सिबिलिटी भेटते. म्हणजे काय, तर हे फोल्डिंग करू शकतात. फोल्डिंग मध्ये काय होते बेटा, यांना हेल्प होते. पेलिकल हेल्प्स इन फोल्डिंग. मग युग्लिना जो आहे बेटा, हा युग्लिना काय असतो, एकमेकांमध्ये असा फोल्ड होऊ शकतो. तो कोणामुळे फोल्ड होतोय, हा तर या पेलिकल लेअरमुळे फोल्ड होतोय. समजला पॉईंट सगळ्यांना, बोलायचं येस ऑर नो. दुसरा पॉईंट महत्वाचा काय बेटा, याच्याकडे सुद्धा फ्लॅजेला प्रेझेंट आहे. काय शब्द वापरला बेटा मला, मी सांगा इथं, फ्लॅजेला प्रेझेंट. हा पॉईंट समज आहे सगळ्यांना, बोलायचं येस ऑर नो. जेव्हा मी तुम्हाला असं म्हणतो बेटा फ्लॅजेला प्रेझेंट आहे, लक्ष द्या सगळ्यांनी, तर फ्लॅजेला याच्याकडे प्रेझेंट आहे, विनाकारण हे दोन केले. फ्लॅजेला प्रेझेंट आहे बेटा, तर फ्लॅजेला प्रेझेंटला आपण शब्द काय बोलतो, तर दोन फ्लॅजेला प्रेझेंट आहे, टू फ्लॅजेला. काय बेटा इथं, दोन फ्लॅजेला प्रेझेंट आहे. पण हे कसे बेटा, अनइक्वल. कसे बेटा इथं, अनइक्वल. वन इज अ शॉर्ट, अनदर वन इज अ लॉंग. समजला पॉईंट सगळ्यांना बेटा, बोलायचं येस ऑर नो. आता याला समजून घेण्यासाठी आपण काय करूयात बेटा, युग्लिनाचे एक डायग्राम ड्रॉ करूया. चलो, आली युग्लिनाचे डायग्राम सगळ्यांच्या लक्षामध्ये, बोला येस ऑर नो. आपण हा युग्लिनाचा काय केला बेटा इथं, न्यूक्लियस दाखवलं. हा त्याचा मी इथं काय दाखवला बेटा इथं, फ्लॅजेला दाखवलं. लेंथ मध्ये तुम्हाला लगेच क्लिअर झालं असेल बेटा, एक लॉंग आहे तर दुसरा काय बेटा इथं, शॉर्ट आहे, बरोबर आहे. चलो नेक्स्ट पॉईंट कडे लक्ष द्या. गुलाबी कलरची मी एक लेअर दाखवतो बेटा इथं, व्यवस्थित ऑब्झर्व करायचंय सगळ्यांनी. दिसते बेटा सगळ्यांना लेअर इथं, बोला येस ऑर नो. ही जी लेअर दिसते बेटा तुम्हाला, या लेअरच नाव आपण काय सांगतो बेटा इथं, पेलिकल. काय सांगतो बेटा, पेलिकल. यांना बघितलं तर यांनी पूर्ण बॉडीला कव्हर केलेलं असतं बेटा, म्हणून काय होतं, यांना फ्लेक्झिबिलिटीला थोडं सोपं जातं. क्लिअर झाला सगळ्यांना पॉईंट, बोलायचं येस ऑर नो. दुसरा पॉईंट महत्वाचा काय बेटा इथं, हे जे तुम्हाला इथं दिसतंय बेटा, हे जे असं मध्ये आलेलं वाकडं झालेलं, याला आपण सध्या असं नाव देऊन या माउथ. पण या माउथलाच तुम्ही इथं म्हणतात बेटा गलेट. काय नाव दिलं आपण याला, गलेट. म्हणजे युग्लिनामध्ये माउथ अपिअरन्स होतो, माउथ जोडच फ्लॅजेला असतो, आणि याला आपण काय म्हणतो बेटा, दॅट इज कॉल्ड गलेट. समजला पॉईंट सगळ्यांना, बोलायचं येस ऑर नो. सो युग्लिनाबद्दल आपण जे शिकलो, युग्लिनामध्ये काय बेटा, आउटर लेअर सेलवॉल नाहीये, तो कोण आहे, पेलिकल आहे. सेलवॉल इथं ऑप्शन नसेल. दोन इथं काय असतात बेटा, मला सांगा, फ्लॅजेला असतात. एक शॉर्ट असेल, दुसरा काय असेल बेटा इथं, लॉंग असेल. आता या युग्लिनाचं आपल्याला काय बघायचं बेटा इथं, न्यूट्रिशन. ज्याच्यावर तुम्हाला नीटला क्वेश्चन 100% येऊ शकतो बेटा. सो न्यूट्रिशन म्हटल्यानंतर मी इथं लिहून देतो तुम्हाला, हा नीटला येऊ शकतो क्वेश्चन. ओके सगळ्यांना, का, चला लक्ष द्या. न्यूट्रिशनला मी काय केलं बेटा, दोन टाईप मध्ये डिवाइड करून टाकलं. किती टाईप मध्ये डिवाइड केलं बेटा इथं, दोन टाईप मध्ये. लक्ष द्या गोष्ट सगळ्यांनी. इन सनलाइट, इन काय म्हटलं बेटा मला सांगा मी इथं, सनलाइट. आणि इथं काय बेटा, इन अब्सेन्स ऑफ सनलाइट. एनसीआरटी याच्यासाठी एक वेगळा शब्द वापरते, डिप्रिवेशन. डिप्रिवेशन म्हणजे अपसेट. इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट यांच्याकडे पिगमेंट प्रेझेंट असतात, आणि म्हणून हे काय असतात बेटा इथं, फोटोसिंथेटिक. काय असतात बेटा मला सांगा, फोटोसिंथेटिक. म्हणजेच हे कोण झाले बेटा, ऑटोट्रॉफिक. समजलं बेटा सगळ्यांना इथं. पण जेव्हा मी इन अब्सेन्स ऑफ सनलाइट म्हणतो बेटा, हे काय करतं बेटा, प्रिडेशन. नरभक्षक ज्याला आपण म्हणतो ना बेटा, हे दुसऱ्यांना खातात. म्हणजेच हे कोण झाले बेटा मला सांगा, हेटेरोट्रॉपिक. कोण झाले बेटा इथे, एकच ऑर्गॅनिझम दोन प्रकारचं न्यूट्रिशन दाखवतोय. सनलाइटच्या प्रेझेन्समध्ये फोटोसिंथेटिक, आणि सनलाइटच्या अब्सेन्समध्ये तो काय झाला, हेटेरोट्रॉपिक. म्हणून या न्यूट्रिशनला नाव दिलं जातं बेटा, मिक्झोट्रॉपिक न्यूट्रिशन. मिक्स आहे बेटा, फोटोसिंथेटिक पण आणि काय बेटा, हेटेरोट्रॉपिक पण. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये, बोलायचं येस ऑर नो. तर हा कोण झाला बेटा आपला इथं, युग्लिनॉइड्स. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये, बोलायचं येस ऑर नो.